हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर मी आहे साहिल मोरे. तर माझा हा फर्स्ट ब्लॉग असेल आणि फेस कॅममध्ये मी ब्लॉग करत नाही. तर मी आज फर्स्ट टाईम फेस कॅम ब्लॉग करतो आहे. तर मी आजचा ब्लॉग करतो आहे कारण मी माझ्याकडे Insta360 आहे X3. तर त्याचे लेन्स गार्ड नव्हते त्याला, तर मी लेन्स गार्ड मागवलेत आणि मग त्यांना इन्स्टॉल करणार आहे. तर ते पॅकिंग वगैरे खोलून अजून मी खोलला नाही. तर तुमच्यासमोर मी ते अनबॉक्सिंग करीन आणि ते पूर्ण इन्स्टॉल वगैरे करून दाखवेन आणि त्याचा व्ह्यू पण दाखवेन की Insta360चा व्ह्यू कसा येतो. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि ब्लॉग पूर्ण पहा. माझा हा फर्स्ट ब्लॉग असेल, तुम्ही थोडा सपोर्ट द्या. तर मित्रांनो, मी लेन्स कार्ड ॲमेझॉनवरनं मागवलं, जसे की तुम्ही बघू शकता ही पॅकिंग. तर ॲमेझॉनवरतून मागवले. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन आणि तर मग लेन्स आपण ओपन करून बघूया कसं काय आहे ते. लेन्स गार्ड फॉर Insta360 X3. तर मी Insta360 तर कधीच घेतला आहे, पण अजून लेन्स लावला नव्हता. लावतो बोललो आणि असंच राहून जायचं आणि मी जास्त कॅमेरा यूज नाही करत, मग राहून जायचं ते. चला, पॅकिंग तर ओपन गेली. थोडा प्रॉब्लेम होतो आहे, मीच कॅमेरा पकडला आहे, मीच हे करतो आहे. काय ह्याच्यात सर्व मॅन्युअल दिलं आहे, कसं इन्स्टॉल करायचं वगैरे. कॅशबॅक, ग्लास पुसायला क्लोथ, हे आहेत लेन्स. हा बॅगचा आहे, आपण इन्स्टॉल करून टाकूया हे. तर मी Insta360 या केसमध्ये ठेवला आहे. असं बाहेर ठेवलं की त्याला काय ना काहीतरी लागतं वगैरे म्हणून. मित्रांनो, मी एक लेन्स लावून बघितली बॅगची. ती बोललो व्हिडिओ बनवायच्या आधी ट्राय करून बघू, कारण मी एकटाच आता व्हिडिओ बनवतो, जमलं नसतं कॅमेरा पकडून. तर दुसरी लेन्स मी ट्राय करतो. दुसरी लेन्स मी दाखवतो तुम्हाला लावून समोरच. आणि कोण असलं तर असं म्हणजे बोलायला शाय वाटते, म्हणून एकटाच व्हिडिओ बनवतो आणि फर्स्टच व्हिडिओ आहे. तुम्हाला आता मी स्टार्टिंगला बोललोच. ते बघा मित्रांनो, इथे खाली डॉट आहे, त्या लेन्सवरती पण डॉट आहे. तर डॉटच्या हिशोबाने प्रॉपर अरेंज करून
प्रॉपर लागलेलं आहे. हे असं इन्स्टॉल झालेलं आहेत लेन्स. हे बघा, हे बॅक साईडचा, हे फ्रंट साईडचा. थोडा कचरा झाला इथे. आणि याचं प्राइसिंग वगैरे नाही लिहिले बॉक्सवर कुठे. हे बघा, असं दिसतं पूर्ण सेट झाल्यानंतर. तर हे लेन्स गार्ड फक्त आपल्या कॅमेराची लेन्स असते, जी मेन लेन्स असते ती डॅमेज व्हायला नको म्हणून. कारण Insta360ची लेन्स वगैरे लवकर रिप्लेस होत नाहीत आणि सहज कोण करत पण नाही. ते त्यांचे काय प्रोडक्ट्स येतात त्याच्यातून करू शकतो आपण, पण त्याच्यामध्ये खूप टाईम लागतो आणि खूप काही करायला लागतं. मग त्यासाठी प्रोटेक्शन म्हणून हे लेन्स आहेत ते यूज करू शकतो आपण. आता पहिल्यापेक्षा आता खूप हे वाटतंय, फॅट वाटतंय लेन्स. तर त्याला सांभाळून वापरायला लागेल कारण लेन्स खूपच जाडी आहे बघा. आणि हे तुम्ही विचार करत असाल हे काय आहे, तर हे स्पीकर Insta360 बाहेरचा साऊंड जास्त घेते, तर त्यासाठी नाही इथे मी यूट्यूबला बघितलेलं, तर ते हे मागवलेलं आहे ॲमेझॉनवरनं. स्पंज टाईप असतं ते मागवलेलं, पण त्याचा काही यूज नाही झाला म्हणून ते काढून टाकलं परत. तर हेच होतं आपलं Insta360ची लेन्स इन्स्टॉलेशन. आणि याची प्राईज 300 to 400च्या आसपास आहे. तर तुम्ही इझिली बाय करू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करतो. तर मित्रांनो, हेच होतं आपलं लेन्स कॅमेरा लेन्स इन्स्टॉलेशन. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि एक कमेंट पण करा. त्याच्याने मला कळेल की तुम्हाला व्हिडिओ आवडले नाही आवडले आणि इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगिंगमध्ये जे काय असेल ते. आणि तुमच्या एक लाईक, शेअर, सपोर्टने मला खूप मोटिवेशन भेटेल. तर नक्की सपोर्ट करा आणि आपलं व्लॉग पूर्ण बघा. चला, बाय बाय, टेक केअर.